शासन बालकल्याण संकुल संस्थेच्या ठामपणे पाठीशी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर बालकल्याण संकुलाला भेट आवश्यक मदत करणार असल्याची ग्वाही। बालकल्याण संकुल ही संस्था शासनाचेच काम करत असल्याने तिच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी दिली। समाजात अनेक समस्याग्रस्त पीडितांना ऐनवेळी मदतीची गरज पडते। अशावेळी आवश्यक मदत घेण्यासाठीचा विश्वास बालकल्याण संकुलाबद्दल समाजात आहे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले। त्यांनी कोल्हापूर येथील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या बालकल्याण संकुलाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली। यावेळी ते म्हणाले, येथील मुलांची संख्या पाहता संस्थेबद्दल लोकांच्यात चांगला आत्मविश्वास आहे। असा विश्वास प्रत्येक संस्थेबद्दल निर्माण व्हावा। यावेळी त्यांनी दाखल मुला-मुलींशी संवाद साधून तेथील समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्याशीही कामकाजाबाबत संवाद साधला। यावेळी त्यांनी शिशुगृह, बालगृह तसेच कन्या बालगृहाला भेट दिली। जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष व्ही. पाटील, मानद खजिनदार निरंजन वायचळ, मानद कार्यवाह पद्मजा तिवले, संचालक व्यंकप्पा भोसले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वायंगडे यांच्यासह इतर अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत उपाध्यक्ष व्ही. पाटील यांनी केले। प्रास्ताविक कार्यवाह पद्मजा तिवले यांनी केले। प्रास्ताविकात बोलताना श्रीमती तिवले म्हणाल्या, राज्य शासनाने या संस्थेला तसेच कर्मचाऱ्यांना यावर्षीचा बालस्नेही राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे। या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे ती दूर व्हावी। संस्थेतील शिशुगृह हा महत्त्वाचा घटक असून यासाठी आवश्यक अनुदान राज्य शासनाकडून मिळावे। या संस्थेत प्रत्येक कर्मचारी जन्मलेल्या मुलांपासून ते तरुण मुला-मुलींसाठी त्यांचे जीवनमान सुखकर करण्यासाठी मनोभावी योगदान देत आहेत असे सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे।